Nani karibialo, catching honey paridio, little sing sound not पर्वतांची गानकोकिळा श्रीमती पोखिला लेखतेपी, पद्मश्री 2026. कार्बी आंगलाँग आसामचं एक सुंदर गाव, जिथे राहतो कार्बी समुदाय आणि पोखिला लेखतेपी. भटक्या कलाकारांच्या कुटुंबात जन्मलेल्या पोखिला यांना कार्बी संगीत फक्त वारशातच मिळालं नाही, तर त्या ते संगीत जगल्या. लहानपणापासूनच त्यांची विलक्षण प्रतिभा दिसू लागली होती. संगीताशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे त्यांना जाणवलं की हा वारसा धोक्यात आहे. कार्बी संगीत केवळ वडीलधाऱ्यांपुरतंच मर्यादित होतं. त्या काळी कार्बी गाणी तर होती, पण लोकांना ती सादर करण्याची फारशी संधी मिळत नव्हती. अडचणी अनेक होत्या. गरिबीची सावली सतत होती आणि परंपरेमुळे स्त्रिया सार्वजनिक मंचांपासून दूर होत्या. वर्षानुवर्षे पोखिला एका लुप्त होत असलेल्या कलेची मूक साक्षीदार म्हणून पडद्याआड राहिली. पण त्यांचा आवाज बंदिस्त ठेवता आला नाही. अडथळे तोडून त्यांनी चर्चमध्ये आपलं व्यासपीठ शोधलं. समविचारी लोकांना एकत्र आणलं आणि महिलांना हिंमत देऊन सोबत घेतलं. त्यांनी दुर्गम भागात प्रवास केला, ज्येष्ठांना भेटून लुप्त होत चाललेल्या कलेचं दस्तऐवजीकरण केलं. तुम्ही गाणी लिहा, त्याला संगीत द्या. आम्ही शक्य तेवढी मदत करायचो आणि आमच्या संगरी म्युझिक सोसायटीच्या माध्यमातून ही गाणी सादर केली. स्थानिक आकाशवाणी प्रसारणांपासून ते त्यांच्या पहिल्या कॅसेट कांगधोनच्या धाडसी निर्मितीपर्यंत त्यांनी कार्बी आत्म्याला राष्ट्रीय जडणघडणीत गुंफायला सुरुवात केली. महत्त्वपूर्ण कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी जुबिन गर्ग यांच्यासोबत आपली कला सादर केली. आधुनिक ऊर्जेसह प्राचीन मंत्र सादर करून नवीन पिढीला आकर्षित केलं. 50 वर्षे 300 गाणी. त्यांनी कार्बी संगीत डोंगरांमधून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवलं. आज पोखिला कार्बी संगीताची जननी आहे. लेखन, मार्गदर्शन आणि सादरीकरणाद्वारे भूतकाळाचं जतन करून हे सुनिश्चित करत आहेत की कार्बी आंगलाँगच्या महिला त्यांचं भविष्य स्वतः स्वरबद्ध करतील. मला आशा आहे की आपला कार्बी आंगलाँग आणखी प्रगती करत राहील. कार्बी आंगलाँगच्या महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी, हेच माझं स्वप्न आहे. श्रीमती पोखिला लेखतेपी, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमन.